काय करतो, पाप करून एकमेकाची आपण काय करत आहे, समजून घालतो. शैतान काय करतो, अरे बाबा आज पाप केलं ना, उद्या माफी मागता येईल ना, जाऊ दे ना, उद्या उद्या करता करता काय होईल, उद्या करता करता कसं होईल दे रे बाबा माईक दे ना. उद्या करता करता गेला, कुठं गेला काय माहिती. उद्या करता करता ठॉय झाला. कोणी कोणी म्हणतो अरे तू किती चांगला माणूस होता, रोज यायचं बरं का, रोज यायचा, किती चांगली होती ती, फुकटची मिसरी मी खायचे, किती चांगली होती ती, मी तंबाखू खायचे, तंबाखू खाणारे, बिडी पिणारे, सिगरेट पिणारे, मिसरी लावणारे, दारू पिणारे देवाच्या राज्यात जाणार नाही. सांगा जाणार आहे का? तू म्हणते ना पास्टर असं काय बोलतात काय माहिती. मग काढा बायबलचं वचन, चला सगळ्यांनी काढा. पहिले करीन 6 अध्याय काढा. ते काय करायचं आहे आपल्याला, मला टाकून द्यायचं. एकदा टाकून दिलं का तरी लोक काय करतात, तरी त्याच्या पाठीमागं पाळतात. काही लोक म्हणतील हे पास्टरला नुसतं काय मिसरी, काही लोकांना वाटतं काही लोक नुसते पास्टर नुसते दारू आणि तंबाखूच मेसेज सांगत बसते. ते गरजेचं आहे, शेजारच्याला सांगा गरजेचंच आहे. वाचा 6 अध्याय आणि 9 वचन वाचा. अनितिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हाला ठाऊक नाही काय? काय सांगितलं, अनितिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. कुठलं वतन आहे आपलं, काय म्हणतो आपलं, आमचं वतन आहे, आमची जागा आहे. मी दरवेळेस सांगतो आमचे आडोळे, आमची शेती, आमचं वतन आहे. अरे वतन काय तू इथं राहणार आहे का वतनाला? टाटा त्यांचे ट्रक सोडून गेले, तुम्ही कोण आहे? त्यांच्यासारखी संपत्ती आहे का तुम्हाला? सांगा ना. श्रीमंत मनुष्य कुठं गेला, कुठं गेला, शेजारच्याला सांगा. श्रीमंत मनुष्य कुठं गेला? थोडं लांब लांब बसा, बस जायचं तिथं कोपऱ्याला बस. झाले तुझं नाव येण्याच्या मध्ये आता काय आहे, कुठं होतो मी? श्रीमंत मनुष्य नरकाला गेलेला आहे. माझा विषय काय आहे, तुम्हाला आणि मला काय मिळणार आहे, वतन मिळणार आहे. वतन इथं पण परमेश्वर देणार आहे आणि यानंतर तुम्हाला आणि मला परमेश्वर एक वतन देणार आहे, स्वर्गामध्ये देणार आहे. कुठं वतन देणार आहे? माझ्या बरोबर आहेत का? किती लोकांना याच्यामुळे दिसत नाही कधी कधी, पण आता दिसतो का असं पाहू सांगा ना. वतन पाहिजे का नाही? वतन पाहिजे. 11 वाजता येऊन मला वतन पाहिजे. किती 11 वाजता येऊन बाहेरचं, पास्टर मला वतन पाहिजे. उशीर येऊन, अरे बाबा इशू येऊन गेला तेव्हा तुमचं काय होणार आहे सांगा बरं. तुम्हीच नाही आले, तुमचंच नंबर, बाकी ते पण आहे, सगळेच आहेत. फक्त आम्ही 1 2 3 4 आणि ही आज आलीच वाटतंय ना. प्रेस लॉर्ड. माझा विषय काय, वतन पाहिजे. वतन वाटणारा लोक, ज्याला वतन पाहिजे तो काय करतो, तहसील कार्यामध्ये अगोदर जातो. कुठं जातो? कागदपत्र 7-12वर नाव आलं पाहिजे माझं. काय केलं पाहिजे? 7-12वर नाव घ्यायसाठी इतकी धडपड त्याची, बाप रे बाप रे बाप. पाऊस तिथं पाहायला भेटेल तुम्हाला तहसील मध्ये, नेवाशाला पाहायला भेटेल, राहत्याला पाहायला भेटेल, इकडे तिकडे पाहायला भेटेल. इतकी धडपड. बापाचं नाव पहिलं काढून टाकायचं, आईचं नाव पहिलं का, बहिणी सगळ्याचं काढून टाकायचं. कशाला नाव लावायला? उताराला, 7-12ला काय नाव लावायला. आणि एक दिवशी म्हातारा होऊन तो पण मरतो, त्याचं पण नाव काढायला काय आहे, हायच कुठेला कुठ. प्रेस लॉर्ड. इथून तुमचं नाव काढलं जाईल, पण स्वर्गामधलं नाव तुमचं आणि माझं काढलं जाणार नाही. कारण की त्या नावासाठी तुम्हाला कोणाकडे यावं, येशूकडे यावं लागणार आहे. हालेलुया हालेलुया. कोणाकडे यावं लागणार आहे? येशूकडे यावं लागणार आहे. माझी इथं एवढा 7-12ला नाव लागलेलं आहे, तिकडं 7-12ला लावलेलं आहे, अमुक ठिकाणी आहे. काय कामाचं तुमचं? तुम्हाला 2-2 आणि 3-3 एकर जमीन आहे, चर्चला जागा नाही. तुमची जागा आहे ना,
काही कामाची नाही. जागाचे 7 बारालाच नाव लावून ठेवा फक्त, ते पण डिलीट होऊन जाईल मेल्यानंतर. काय करायचं तुम्हाला? वतन कुठं आहे परफेक्ट? देवाच्या हा, राज्यात. वतन कुठे मिळणार आहे? इकडे बघा बाकीचे लहान लेकरांनी छडी कुठे आहे? घे. वतन कुठे मिळणार आहे? देवाच्या राज्यात. आपला 7 बारा तिथं आहे. आमेन. कुठं आहे? देवाच्या 7 बारा कुठं आहे आपला? मेल्यानंतर हे शरीर पण लय नखरे करतो ना शरीरला. 25 डिसेंबर आता पाहू काय होतंय शरीरला, कितकाय नखरा. पण एवढी देवाने चांगली भुई दिली तर तिला चिरा, पापण्या नवीन दुसऱ्या पापण्या लावते अशा वरती दिसते पुतळी. काय हे शरीर नखरे मारतो, या शरीराला लाली पावडर लावतो, काय लावते, जमिनीमध्ये जाते शरीर. माती बायबल मध्ये सांगितलं, माती पूर्वत मातीत मिळेल देवाने दिलेला आत्मा. देवाकडे जाणार. उपदेश 12:7 मध्ये पाहूया. कुठं जाणार आहे शरीर? बोला ना, कुठं जाणार आहे शरीर? बोला माझ्या संगती, बोलत राहा तुम्ही, बोलत राहा. कुठं जाणार आहे? शरीरासाठी लय नखरे आपले. थंडी वाजती, हिवाळा आला, पावसाळा आला, उन्हाळा आला का लगेच छत्री, पावसाळा आला का लगेच पावसाळ्यात छत्री वापरायची, हिवाळा आला का मग भारी भारी कपडे घ्यायचे. काय नाटक आहे शरीराचे? आत्म्यासाठी काय? शरीराला तुम्हाला घर आहे, तर ते घर ते कुठं आहे? 4x6 घर. कोणी जात आहे राख आहे म्हणा, राख. कुणी राख म्हणतं, कुणी काय म्हणतं, कुणी माती म्हणतं, कुणी शरीर. काही ठिकाणी काय करतात, असं जंगलामध्ये ते शरीर टाकून जातात तिथं, आणि तिथं पक्षी येतात आणि खातात. ते किती लोकांना माहिती गोष्ट? हे शरीर काय आहे? या शरीराचे नखरे करीत बसला ना, देवाच्या राज्यात जाणार नाही. शरीराला पौल काय म्हणतो? मी माझ्या शरीराला काय करतो? कुदलतो. काय करतो? कुदल नाही. या शब्दाचा अर्थ काय आहे? ताब्यात ठेवणं आहे. शरीराला ताब्यात ठेवा. शरीराला वळण लावा पहिलं. मला शरीराला वळण लावा. शरीर सकाळी सकाळी म्हणलं ना, आता लय थंडी आज. किती लोक म्हणतात बरं? हा, किती लोक माझ्या बरोबर आहे? सकाळी सकाळी मला पण वाटलं तसं, पण मी चर्चला जायचंय. 9 वाजता इथं हजर. किती वाजता? 9 सव्वा 9 वाजता इथं हजर. आणि आपण कितीला येतोय? तुम्ही किती वाळा? मी आहे निबरगट. हालेलुया. काय सांगितलं? वाचा वचन. तेव्हा माती पूर्वत मातीच मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याचकडे परत जाईल. व्यर्थ व्यर्थ उपदेशक म्हणतो सर्व काही व्यर्थ. आपण कोणत्या वचनाच्या मागे लागलेला आहे? व्यर्थ वचनाच्या मागे लागलेला आहे. काय म्हणलं? माती पूर्वत मातीत मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे जाईल. प्रेज द लॉर्ड. मग आता शरीराला काय लावून? शरीराला लावून काय उपयोग आहे का? बघा इकडे बघा. 70 वर्षाचं म्हातारं झाले, डांबर लावते. किती वर्षाचं म्हातारं? म्हातारी पण लावती, काळ करून किती. माती काय? माती पूर्वत मातीत मिळेल देवाने दिला. काही लोकांना लय आनंद आहे, माती पूर्वत मातीत मिळेल. हे वचन लय आवडतं लोकांना. काही दारू पिला तरी काही माती पूर्वत मातीत मिळेल, देवाने दिला आत्मा त्याच्याकडे जाईल, असं वचन आहे. आणि काही लोक इतके हुशार आहेत ना, काय म्हणतात? बायबल मध्ये सांगितलं द्राक्षरस घ्या. अरे बाळा, तो द्राक्षरस कोणता आहे? आणि हा तू पितो तो त्याच्यात अल्कोहोल, त्याच्यामध्ये काय आहे? तो कोणता रस आहे? बायबल मध्ये सांगितलेला द्राक्षरस तो पोटासाठी पूर्वीचं काय असायचं? पोटाचं दुखणं काय व्हायचं? बरं व्हायचं. बायबल मध्ये सांगितलं माती पूर्वत मातीत मिळेल, देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे जाणार आहे. हे वचन लक्षात राहू द्या. तुम्ही दारू पिताल तर स्वर्गात जाणार नाहीये. तुम्ही गुटखा खाताल तर स्वर्गात जाणार नाही. तुम्ही तंबाखू लावताल तर खाताल तर तुम्ही स्वर्गात जाणार नाही. तुम्ही मिसरी लावताल तर स्वर्गात जाणार नाही. कारण की हे वचन कशासाठी आहे? सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला स्वर्गात जायचं असेल तर तुमचं शरीर पण कसं ठेवावं लागणार आहे? येशूच्या रक्ताने त्याला काय करायचं? धुवून शुद्ध करायचं आहे. मरूपर्यंत कसं राहायचं? पवित्र राहायचं.
आहे देवाच्या वचनात देवाचा राज्य. काय टाकून द्यायचं आजपासून? पाप टाकून द्यायचंय. मी पहिले कोणाकडे प्रार्थनेला गेलो टाका केले. किती लोकांना माहिती मी असं करतो. हालेलुया. तुम्ही हे करतात का? तुम्ही काही लोकांना वाटत असं पास्टर मलाच बोलते, तुलाच बोलतो मी आता तर मुद्दा म्हणून तुलाच बोलतो मी. काय वचन कुठून येतं? देवापासून. हा सांगू का काढून वचन? देवापासून. पास्टर दरवेळेस मलाच म्हणतात, दरवेळेस मलाच म्हणतात बाबा तुझ्या चुकी म्हणजे तू तो देव तुला चुकी दाखवतो तुझी. Yes. काढू का वचन? काढा. चला पहिले पेत्र काढा, दुसरे पेत्र याच्याकडे येऊ आपण. वचन कुठून येत आहे? एक मिनिट मी सांगतो, तुम्ही काढला असेल तर तुम्ही हा थांबा. 2:21-22 असेल कदाचित. हा दुसरे पेत्र आणि 20 आणि 21. हा प्रभू पहिला का? पहिला आहे. प्रथम तुम्ही हे समजले पाहिजे की पवित्र शास्त्रातील कोणतेही वचन कोणाही मनुष्याच्या बुद्धीने कोणाही मनुष्याच्या बुद्धीने उपलब्ध नाही. मी आता लक्ष द्या. आता ते राहू द्या. आता इकडे बघा सगळे राहू द्या. तुम्ही लिहून घ्या घरी, ऐका वाचा. कोणच्याही काय म्हणलं? मनुष्याच्या बुद्धीने. आज करा आता सगळ्यांनी असा बुद्धीने. करा, असं मला दाखवा. कोणाच्याही म्हणा, कोणाच्याच बुद्धीने. शेजारच्या म्हणा, कोणाच्याच नाही. पास्टरच्या पण नाही नाही. म्हणा ना, करा ना, स्टाईल करा ना. कोणाच्याही बुद्धीने. कोणाच्याच बुद्धीने आलेलं नाही. बुद्धीने येतो का? माझ्या बुद्धीने आलं तर देव मला काय करेल? शिक्षा. फटका देईल. मी कुठं आहे? विधीवर आहे. भीतीवर आहे. माझ्यावर कोण उतरला आहे? देवाचा आत्मा. हा देवाचा आत्मा. असं केलं तर असं केलं तर इकडं असं केलं तर काय होईल? हा काय म्हणतो याला आपण? येड आहे. किती लोक माझ्या बरोबर आहे? हात दाखवा बरं. हालेलुया. असं केलं तर बुद्धी आहे, असं केलं तर तुम्ही म्हटले ना पास्टरने सांगितलं तर कसं आहे? चक्र आहे. काय आहे? स्क्रू ढिला आहे. त्याचा स्क्रू ढिला आहे. स्पष्ट सांगितलं पास्टर वचन नाहीये. वचन कुठून आलेलं आहे? देवापासून देवापासून. आलेला संदेश. मनातून काढून टाकाच. हालेलुया. पास्टर कडून येतं. आजचा विषय काय आहे? टाकून देणे. टाकून देणे. टाकणे. टाकणे. काय काढून टाकायचं? मनाचे पास्टर बोलले काढून टाक. आमेन. काय काय करायला सांगितलं पहिल्यापासून? हा पाप बायबल मध्ये सांगितलं वचन कुठून आलेलं आहे? देवाकडून. पास्टर कडून नाही, देवाकडून आलेलं आहे. मनातून काढून टाकायचं. तुला सुधारायला आलेलं आहे. हालेलुया. मनाला सुधारायला आलेले. मला सुधारायला. म्हणा मला सुधारायला आलेले, तुला सुधारायला आलेले. मला पण हात करा, मला पण सुधारायला आलेले. मला पण सुधारायला आले. मला पण आहे वचन. असंच नाही, मला पण टोचतं. मला दरवेळेस टोचतं. कधी कधी माझ्याकडून चूक झालं का म्हणजे असं नॉमिनल. मग मी बायकोला सांगतो अरे माझ्याकडून हे चुकलं बरं का. कोणाला तरी सांगत जा जरा. काय करा? कबूल करणं आणि काय करणं? एकमेकाचं सोडून द्यायचं. माझ्याकडून चुकलं. मला म्हणा, मी तुमचा आत्मिक पिता आहे, वडील आहे. मला म्हणा पास्टर माझ्याकडून हे चुकलं. चुकीला काय आहे? माफी आहे. मग चुकाच करीत राहायचं का काय? हा सांगा ना, बोला ना. सुधारायचं म्हणा. मग इथलची गोष्ट सगळीकडे. नाही. पास्टरने दोन दाखवले मला. नाही. सगळीकडे सांगत हिंडत बसायचं, गल्ली गल्ली घरोघरी. हे काय करायचं आपल्याला? टाकून द्यायचं. टाकून द्यायचं. हालेलुया. मी सुद्धा टाकून द्यायचं. हालेलुया. मी पण नाही म्हणलं पाहिजे. हालेलुया. ठीक आहे, मी बाप आहे. तुम्हाला बोललं तर वाईट नका वाटू. बापाला आणि मम्मीला बोलण्याचा काय आहे? अधिकार आहे. आणि चर्च मध्ये वडील पण असतात. मला वडील पण वडील असतात. पण असतात. वडील लोकांना पण अधिकार. आपल्या चर्च मध्ये कोण वडील आहे सांगा? हा नाव सांगा कोण आहे? अरे हात करा मग त्यांच्याकडं. त्यांचं पण काय करायचंय? ऐकायचं. वडिलांना काय बोलू नका, माग फिरून बोलू नका, टाकून बोलू नका. प्रेज द लॉर्ड. माझा विषय काय आहे? टाकून द्या. टाकणे. आज जो विषय आहे टाकून
टाकून बोलायचं नाही. टाकणे काय टाकून द्यायचं. पाप सोड काय करायचं टाकून द्यायचं. पास्टरची मागानिंदा करायचं काय करायचंय टाकून द्यायचं. वडील लोकांची मागानिंदा करायचं काय करायचंय टाकून द्यायचंय. ओ गुटखा खाण्याचं काय करायचं सोडून देणं. काय त्याचा अर्थ टाकणे म्हणजे काय आहे सोडून देणं आहे. काय आहे सोडून देणं आहे. सोडायलाच तयार नाही. एक आंटी भेटल्या का तुम्हाला माहिती. आंटी भेटल्या मला. आंटीला म्हटलं आंटी म्हणे प्रार्थना करा. म्हटलं मी चालन मी प्रार्थना करतो तुमच्यासाठी बरं का. पण मी म्हटलं तुम्ही मला जरा परमेश्वराने सांगितलं म्हणे तुम्ही तंबाखू खाता का. म्हणजे हा खाते. मग मला लगेच टाका म्हणे इथं नाही घरी. म्हणलं एक काम करा मुलीला पाठवा. म्हणलं मुलगी ये रे इकडे जरा 2 मिनिटं. म्हणलं काय करा मुलीला काय करा म्हणा थोडं मागं बसा सिस्टर. मी म्हणलं एक मुलगी होती त्या मुलीला काय म्हणलं मी जा रे म्हणलं या आईची ना काय कर घेऊन ये म्हणलं. आई आंटी म्हणते नको नको मला खावा लागेल म्हणे मला जमत नाही मला म्हणे मला त्रास होतो. म्हणलं इथलच्या त्रासापेक्षा नरकाला किती त्रास आहे डबल त्रास आहे. किती त्रास आहे बोला ना किती त्रास आहे डबल त्रास आहे. मग इथं त्रास झाला तर होऊ द्या. इथं तुम्हाला जेवण जात नसेल नको जाऊ देऊ. दारूमुळे जेवण जात नसेल नको जाऊ देऊ. भूक लागत नसेल नको लागू देऊ. काय त्रास होत होऊ द्या. पण नरकाला जायचं नाही आपल्याला. इथं टाकून द्यायचं. काय करायचं इथं टाकून द्यायचं. आंटीला म्हणलं काय करून द्या तुम्ही इथं टाकून द्या. तुम्हाला माहितीये का मी पण टाकून दिलं. आणि काही काही लोक टाकून देतात माझं ऐकतात ते लोक. आणि ऐकल्यानंतर सोडून दिल्यानंतर कोणाचा फायदा आहे. लिव्हर कोणाचं खराब आहे माझं खराब होणार आहे का. तुमचा आत्मा नरकाला जाणार आहे माझं काही जाणार आहे का. म्हणा ना माझा आत्मा नाही जाणार माझं काही जाणार आहे का. कोणाला टाकायचंय म्हणा वाईट गोष्टी टाकून दे सोडून द्यायचं. बाळ आहे का आपण लहान लेकरू आहे का आपण लहान लेकरावानी का आपण हे बसलेले 2 लेकरावानी का आपण लेकरू नाही समंजस माणूस आहे आपण. आता किती वय चालला असं तुम्हाला बघा तुम्ही 2024 मध्ये गोष्टी काय करायच्या आहे टाकू सोडून द्या. वर्ष सांगतोय मी लवकर या तरी सोडत नाही टाकीतच नाही. यायचंच उशिरा यायचंच. आईनी पण यायचं लेकरांनी पण यायचं पास्टरनी पण यायचं मुलांनी पण यायचं सगळ्या घरात यायचं उशिरा सोडायचंच नाही. 2023 गेलं 24 गेलं आता 25 आलं नाही छोडेंगे हम. तुम बोला हम नहीं छोडने वाले. असं आहे का माझं काही नुकसान आहे का सिस्टर. शेजारच्याला म्हणा पास्टरचं काही नुकसान नाही. चुकी आमची ते चुकी कोणाची. हालेलुया. 25 ला येईल लवकर. 25 ला 11च्या आत येईल. काहीतरी काम सांगितलं पाहिजे पास्टरने आपल्याला. मी लवकर येणार 8 वाजता. जर तुम्ही 8 वाजता आले ना मी म्हणन मग तुम्ही देवाचे लोक सुधारले. तुम्ही काय म्हणन मी सुधर जाओ. शेजारच्या म्हणा सुधर जाओ भाई सुधर जा दीदी सुधर जाओ. नहीं सुधरोगे तो स्वर्ग में नहीं जाओगे. स्वर्ग किसी के भी बीड़ी मास्टर काड़ी मास्टर लोटा मास्टर के लिए नहीं है. इसके लिए जो अच्छा रहता है उसके लिए क्या है स्वर्ग का राज्य. कोणासाठी स्वर्ग आहे वाईट गोष्टी टाकून द्यायच्या. तुम्हाला माहित आहे का पेत्राने काय केलं म्हणा. पेत्राने जाळी घेऊन हिंडणारा पेत्र रात्रभर फिरलेला आहे. संसाराच्या गोष्टी पाहणारे लोक लक्ष द्या. तुमच्या संसारावर प्रेम असेल तर लक्ष द्या. मी म्हणत नाही प्रेम नका करू तुम्ही थोडस करा पण 90% कुठं असू द्या देवावर. पेत्राने काय केलं संसाराची जाळी सोडून टाकलेली आहे. नाव सोडलेली आहे. त्याने त्याचं घर काय केलेलं आहे सोडून दिलेलं आहे. बायको सुद्धा पेत्राला सासू होती म्हणजे काय होतं बायको पण होती सोडून दिलं. आपण देवासाठी काय टाकतोय काय सोडतोय आपण सोडतो का काही काय नाही सोडत. सुटतच नाही आम्हाला जमतच नाही आम्हाला. कसं काय चालणार आहे कसं काय. इथलचे रूल्स तुम्हाला वाईट इथलचे रूल्स पाळायला तुम्हाला कठीण वाटतं पण स्वर्गामध्ये नाही चालणार बाबा. हे गोष्टी स्वर्गामध्ये चालेल का
पाय दुखतात का तुमचे? नाही. सगळे उभं राहा. आपण उभे राहा, उभे राहा. स्वर्गामध्ये रूल चालणारे माहित आहे का तुम्हाला? हे स्वर्गाचं रूल, हे सेकंड नंबर स्वर्ग आहे. येस आमेन. फर्स्ट नंबर स्वर्ग तो आहे. इकडे बघा माझ्याकडं, सगळे लक्ष माझ्याकडे असं. बायबल तुम्ही लिहून घेत चाला. फर्स्ट नंबर स्वर्ग कुठं आहे? वरती. सेकंड नंबर स्वर्ग मध्ये आपण. येस आमेन. किती नंबर स्वर्ग मध्ये आहे? सेकंड. सेकंड नंबर स्वर्ग मध्ये का आहे आपण? कारण की सेकंड नंबर स्वर्ग मध्ये, फर्स्ट नंबर स्वर्ग मध्ये कसं राहायचं आहे हे पास्टरद्वारे काय करत आहे? शिकवत आहे. पवित्र आत्म्याद्वारे काय करत आहे? शिकवत आहे. सेकंड नंबर स्वर्गामध्ये तुम्हाला शिस्त पाहिजे. सेकंड नंबर स्वर्गामध्ये तुम्हाला वळण पाहिजे. व असंच कुणी नाही. बाजार नाही या रेस्टॉरंट. बाजार आहे का? बाजारला काही कुठं बसन, कुठं वांगे विकन, बटाटे विकन, काही कर. हे बाजार नाहीये. आणि स्वर्ग पण बाजार नाहीये. कुणी आलं चाललं. बिडी मास्टर, काडी मास्टर, दारू मास्टर आणि सगळे कोणचे मास्टर असतील. तुम्ही मास्टर ऑफ काय म्हणतात पुढं? मास्टर ऑफची पुढं डिग्री काय काय माहिती? काय डिग्री करून ठेवलेलं असं सगळं काय आहे? व्यर्थ आहे. सोडून जावं लागणार आहे आपल्याला. सोडायचं आहे त्या गोष्टी. हालेलुया. या स्वर्गामध्ये आपण काय करत आहे? वरच्या स्वर्गातली काय करत आहे? तयारी करत आहे. तिथं मला तुम्ही क्लिअर लागतात. आणि तिकडं पण माझ्या देवाला तुम्ही अजून काय पाहिजे? मला उगाच ठेवलं का तुमच्या इथं? हा बोललो तरी राग येऊ द्यायचं नाही. बाप आहे मी तुमचा. काय जाऊन निंदा करा माझी पाय जाऊन. काय ते पास्टर लय बोलत राहतात, लय बोलत राहतात. बाबा काय करू मग? मी नाही बोललं तर काय होणार आहे? मी नाही बोललं तर मला देव फटका देईन, अशी काठी मारीन. असं करा. एका पिक्चरचा डायलॉग नाही बरं का? कळाला असं, कळाला असं. ज्यांना गेलं त्यांनाच कळालं ते. काय करायचं? सुधर. कोण काठी मारत? सर मी तुम्हाला सांगितलं नाही तर काय करेन? देव मला फटका मारेन. मला सांगावंच लागणार आहे. मी तुम्हाला कोण टोचणार आहे? मी तुम्हाला बोलणारा काय माझी लायकी का? मी कशाला बोलू तुम्हाला? बोलणारा कोण आहे? बोला ना. बोलणारा देव बोलतोय तुम्हाला. तुम्ही आणि मी सुधरावं आणि देवाच्या राज्यात जावं. इथं वतन मिळवायचं म्हणल्यावर सोपं आहे का? सांगा बरं. इथं 7 वाऱ्यावर नाव लावायला किती फेऱ्या मारावं लागतात? कुपन काढायला किती फेऱ्या मारावं लागतात? वैतागलो मी कुपन काढायला. 2 वर्ष हिंडत बसलो. जा रात्याला नाही इकडं, जा रात्याला ये इकडं, जा रात्याला इकडं. मी म्हणलं मला कुपनच नकोय. माझा टाइम वेस्ट होतो. हिला म्हणलं मला नाहीच पाहिजे ते. मला देव देतो ना आपल्याला, कशाला घ्यायचं ते? कुपनाला एवढं चक्रा मारावं लागतात. 7 वाराला नाव लावायला किती चक्रा मारावं लागतात. तिथं जायचं म्हणल्यावर काय करावं लागेल? पवित्र राहावं लागेल. काहीच नाही. सिंपल गोष्ट आहे. माफी मागा, सरेंडर करा आणि पवित्र जीवन जगा. आणि टाकून द्या सगळ्या गोष्टी. टाकायचं काय अवघड आहे का? सांगा बरं. गाठी टाकून दिली मी. दिली टाकून. लागली का? नाही लागली. टाकून दिली. मी पण टाकून दिले. मी पण सगळे व्यसन होते. मला दारूचं व्यसन होतं, गुटख्याचं होतं, तंबाखूचं होतं, वाईट पाहायचो, वाईट ऐकायचो, शिवे द्यायचो, चायला मायला म्हणायचो. सगळ्या प्रकारचे व्यसन होते मला. बसा खाली. काय होतं? सगळ्या प्रकारचे मला काय होतं? व्यसन होतं. आणि हे व्यसन मी काय केलेलं आहे? कोणाच्या मदतीने टाकलेलं आहे? येशूच्या मदतीने टाकलेलं आहे. परत ते वचन काढू आपण. पहिले करेन अनितिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हाला ठाऊक नाही काय? फसू नका. जारकर्मी, मूर्तीपूजक, व्याभिचारी, स्त्री सारखा संभोग देणारे, पुरुष संभोग करणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्तहरण करणारे यांना देवाचे राज्याचे वतन मिळणार. काय काय गोष्टी सांगितल्या? जार कर्म करायचे नाही. जार कर्म म्हणजे काय? स्वतःची बायको नवरा असून आपण इतर ठिकाणी जातो येतो, चुकीच्या गोष्टी करतो, त्याला काय आहे? जार कर्म आहे. सेकंड नंबर काय आहे? मूर्तीपूजक. मूर्तीपूजा म्हणजे कुठलीही मूर्तीपूजा असू द्या, येशूच्या असू द्या, परत असून आईची असू द्या, स्वतःची असू द्या, ते पाया पडणं किंवा त्याच्या पुढे नमन करणं हे काय आहे?
मूर्तीपूजा आहे. प्रेज द लॉर्ड. तिसरा नंबर काय आहे? व्यभिचार आहे. आणि त्याच्यानंतर स्त्री सारखा संभोग देणारे, पुरुष संभोग देणारे, त्याच्यानंतर चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्त हरण करणाऱ्या ह्यांना देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही. काय करून टाकायचं? या सगळ्या कमीत कमी त्या 6-7 गोष्टी आहेत त्या काय करायच्या आहे? काढून टाकायच्या आहे. कोणाच्या नावाने काढायच्या? येशूच्या नावाने काय करायचं? काढून टाकायचंय. देवाला काय म्हणायचं? देवा तू मला काय कर? मदत कर. तुमच्या ताकदीने होणार नाहीये. हालेलुया. काय करायचंय? टाकून द्यायचंय. हे किती किती गोष्टी आहेत. त्याच्याबद्दल अजून काही गोष्टी तर मी वचन परमेश्वराने मला कमीत कमी 3-4 दिवसापासून दिलेले आहे. अजून वचन काढून मध्य कृषी वर्तमानाचा 5वा अध्याय आणि 26 ते 27 ते 32 वाचूया आपण. 27 काढलं. व्यभिचार करू नका म्हणून सांगितले होते, तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामइच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो उपटून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. कोणी आपली बायको टाकली तर त्याने तिला सूतपत्र द्यावे हे सांगितले होते. मी तर तुम्हाला सांगतो की जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणावाचून टाकतो तो तिला व्यभिचारणी करतो. काय सांगितलं? जर बायबल मध्ये सांगितलं व्यभिचार करू नको, म्हणून सांगितले होते आणि तुम्ही ऐकले. मी तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे, आज तुम्ही बहिणी आहेत, तुम्ही माझ्या बहिणी पण आहेत, मुली पण आहेत आणि लेकरं पण आहेत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पण तसे तरुण मुलं, एक भाऊ समान, वयोवृद्ध जे आहेत ते वडील, वयोवृद्ध स्त्रिया आहेत त्या माता समान आहे. काय सांगितलं? मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने स्त्री किंवा पुरुष बघत असेल तर तो काय करत आहे? व्यभिचार करत. म्हणा व्यभिचार करत आहे. ही गोष्ट काय करून टाकायची? समोरची बहीण आपल्याला, काही लोक हे करतात आणि चालू आहे त्यांचं. मला काय बोलायचं तुम्ही समजून घ्या. पण तुमची माझी नजर कशी पाहिजे? एखाद्या बहिणीकडे पाहिल्यावर ती माझी बहिणी, काय म्हणलं पाहिजे? माझी बहिणी. तो माझा काय आहे? भाऊ आहे. या गोष्टी आपल्या डोळ्याला काय करायच्या आहे? डोळा जो आहे हा शरीराचा काय आहे? दिवा आहे. जर डोळ्याने तुम्ही आणि पाप करत असेल तर पाप काय करायचं आहे? येशूच्या नावाने काढून टाकायचं आहे. कोणाच्या नावाने काढायचं आहे? येशूच्या नावाने. कोणाच्या नावाने निघणार नाहीये, फक्त कोणाच्या नावाने निघणार आहे? येशूच्या नावाने निघणार आहे. काय करायला सांगितलं? टाकून द्या. टाकणं ते सोडून द्यायचं. या गोष्टी तुम्ही जर एखाद्या बहिणीकडे वाईट नजरेने पाहिला असेल, एखाद्या भावाकडे वाईट नजरेने पाहिला असेल तर तुम्ही काय केलेला आहे? व्यभिचार केलेला आहे. म्हणा काय केलेला आहे? व्यभिचार केलेला आहे. आणि पुढे काय सांगितलं? तुझा उजवा हात दाखवा जरा. बदमाश हात, नोटावळी घेतो हात, खिशात घाला, तुम्हाला लगेच 100ची नोट कळत. पुढे कळत नको. हे बट नको. ही 500ची आहे, ही 200ची आहे, 100ची आहे. ओळखीत लय चॅप्टर या. म्हणून देवाने काय सांगितलं? उगाच सांगत नाही. या हाताचं दाखवा हात. या हाताचं या हाताला कळून आपण सगळीकडे टंग 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 सगळीकडे सांगत बसतो. चर्चा गोष्टी पण सांगत बसतो सगळे टंग टंग. आता हे तुम्हाला माहिती आहे का? ड्रम सेट. हात बघा त्याच्याकडे, हात करा ड्रम सेट. या व्यक्तीने 70-80 हजार रुपयाचा ड्रम सेट दिलाय. पण पास्टर बायबलचं वचन सांगतं बघा काय सांगतं? 200 रुपये मी दिले. सगळीकडे सांगत बसायचं.
2000 दिले, हा जेवण करायला दिले, मीटिंगला दिले, सगळीकडे सांगत बसले, आशीर्वाद केले. काय केलं? तुम्ही 2000 द्या, तुम्ही 500 द्या, लक्ष द्या, माझं महत्वाचं आहे. 500 द्या, किती द्या, पण तुम्ही सांगत हिंडले ना, तुम्हाला आशीर्वाद नाही. आणि ह्या माणसाचं गुप्त मी जर फोडलं ना, देवाचा क्रोध माझ्यावर येईल. किती लोकांना कळतंय? कुणी जेवण जरी दिले, त्याचं नाव सांगू नका, त्यांनी गुप्त ठेवलेले. तुम्ही त्याचं नाव काढत असेल तर तुमच्यावर देवाचा क्रोध येईल. का नाव नाही सांगत? मी सांगा ना, एक व्यक्तीने दिलंय म्हणून नाव सांगायची काय करत? त्या व्यक्तीने मला सरळ सांगितलंय सांगू नका. आता कलर मारलेल्या व्यक्तीचं नाव मला माहिती, सिस्टरला माहिती, बरोबर, पण सांगत हिंडायचं का? त्याने काय सांगितलेलं आहे? गुप्त ठेवा. पास्टर, या हाताला नाही कळालं पाहिजे. आमेन. आणि तुम्ही त्याचं सगळीकडे डांगणवाडा करतात ना, तर तुम्ही देवाचा क्रोध ओढून घेतात. तुम्हाला किती दिवसापासून ट्रान्सलेट पाहतात तुम्ही? 4-5 वर्ष झाली. पाहतात का नाही? पण आजपर्यंत मी तुम्हाला नाव सांगितलंय का? नाही. ते नाव फक्त मला आणि कोणाला माहितीये? तुम्ही हिशोब नाही विचारू शकत. तुम्ही हिशोब विचारला तर तुमचा आशीर्वाद गेला. हिशोब तुम्हाला सगळ्यात महत्वाचं, तुम्ही दिलं, संपला विषय. परत तुम्ही म्हटलं मला हिशोब पाहिजे, तर ब्लेसिंग गेले निघून. प्रेज द लॉर्ड. हिशोब विचारणारा फक्त एकच आहे, देव. तो देव आहे. हालेलुया. तो तुम्हाला मला हिशोब विचारणार आहे. तुम्ही देवाच्या गोष्टीचा हिशोब मागत असाल तर देवाकडे जा. देवाकडे जायला जातात का? देवाकडे मरून जावं लागेल. नरकात जावं लागेल. हिशोब इथं विचारला ना, नरकात जावं लागेल. मग तिथं आग्नीत विचार, हिशोब दे. शिव्या देतात लोक काही नरकामधून. कोणाला? देवाला देते. काही उपयोग नाही. इथं तुम्ही पाप करताल तर तुम्हाला नरकाला जावं लागेल. काय असल? एक म्हण माहितीये का? सांगा. करा मग हात असा. जाकली मूठ. काय करायचं? गुप्त. जेवण दिलं, गुप्त. तुम्ही काय दिलं? दान दिलं. देताना पण कसं आहे? गुप्त. दशमंत देताना पण कसं आहे? पण तुमचा दशमंत मी साऱ्या दुनियाला सांगत फिरलो तर देव काय करीन? काठी पुढे देव काठी मारीन. मग आणि तुम्ही इकडे तिकडे सांगत बसले तर देव तुम्हाला काय करीन? देऊच नका. त्याच्यापेक्षा तुम्हाला विचारायचं असेल तर देवाचा क्रोध कशाला ओढून देता? काय उपकार करता का तुम्ही आणि मी देऊन? सांगा बरं. हा काय हिशोब म्हणजे काय? तुम्ही बाजारात बसले काय हिशोब विचारायला? हा हिशोब विचारणाऱ्याचे आतडे फुटलेत. तू नाव नको सांगू, मला विचारायचं होतं. हिशोब विचारण्याचे काय फुटलेत? आतडे फुटलेत. गळ फास घातला त्यांनी. हा देवाचा क्रोध आला त्याच्यावर. अजून तो राखून ठेवलाय. देवाच्या गोष्टी खायच्या नाही. देवाचं गुपित गोष्टी काय करायच्या नाहीये? बाहेर काढायचं नाही. चर्च मध्ये एवढं दान आलं आणि तेवढं दान आलं आणि एवढं हे केलं आणि मी तेवढं दान दिलं, हे काढून टाका या गोष्टी. काय करा? काढून टाका. मी काय करतो माहितीये का? वाईट नका वाटू देऊ. माझ्यासाठी वचन आहे. मी सुद्धा आहे. मी पण शिकलो या गोष्टी. मी सांगत नाही कोणाला. मी काय करतो तुम्हाला माहितीये का? बघा, खाली बघू नका, इकडं बघा. मी काय करतो माझ्या जीवाला माहिती. पण मी तुम्हाला कधी सांगितलं का? कधी कधी माझी परिस्थिती काय असते पण मी सांगत नाहीये मी काय केलेलं आहे. काय गरज आहे सांगायची? मी जर सांगत बसलं तर मला आशीर्वाद भेटणार नाही. मी म्हटलं देवासाठी हे केलं, ते केलं, अमुक केलं, धमुक, काय त्याला सांगतो बाबा. हे लोक एवढ्या मोठ्याला देणगे देतात तिकडं काही ठिकाणी. सांगतात का? ते गुपित ठेवतात. त्याचा ना आपला काय विषय नाही. आपलं वचन सांगतंय. आपल्या बायबल मध्ये सांगितलं गपचित करा. काय करा? तुम्हाला माहितीये का? विधवा स्त्री किती स्त्री टोल्या दिल्या तिने? 2 टोल्या. गरीब दरिद्री होती ती. काय होती ती? म्हणा गरीब होती ती. दरिद्री होती ती. तुम्ही म्हणा मग पास्टर कसं काय तुम्ही असं बोलता? दरिद्री होती. वाचायचं का तुम्हाला? किती लोक माझ्या बरोबर आहे? वाचायचं का?
हा म्हणा ना. हा. कशी होती? गरीब होती. दरिद्री होती. हा. अख्ख्या तिच्या पूर्ण आठवड्याचा पगार तिने काय केलेला आहे? ऑफरिंग बॉक्स मध्ये टाकून दिलेला आहे. तुम्ही काय करत आहे? देव पाहत आहे. तुम्ही काय करतात? कोण पाहत आहे? तुमचा हात काय करतोय? देव पाहतोय. हात करा असा. हात कोणाकडे दाखवू नका. हात काय करतो याच्याकडे लक्ष द्या. पाप करायचं आणि हात दाखवायचं. पापटाला पाठवायचं. अरे तू कोणाला पाठव? तुझ्या हाताने केलेल्या पापाची क्षमा फक्त येशू देऊ शकतो. काय करतात हाताने तुम्ही? हा, हाताने हाताला वळण लावा, फटके मारा. काय करा? हाताला फटके मारा. असे मारा फटके. सुधर. काय करायचं? फटके मारा. त्याला सुधरत नसेल तर, हात तुम्हाला पाप करायला सांगत असेल तर बायबल मध्ये काय सांगितलं? त्याला तोडून टाकून फेकून द्या म्हणलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? तोड त्याला. त्याला कट करून टाक. हात पाप करीत असेल तर. हा हा तुमचं माइंड. तुम्ही काय चर्चच्या गोष्टी फोडत असतील बाहेर, आजच काय करा? देवाला माफी मागा. नाही तर देवाचा क्रोध यायला तुमच्यावर वेळ लागणार नाही. प्रेज द लॉर्ड. देवाच्या सेवकाबरोबर विरुद्ध, देवाच्या सेवकाच्या कुटुंबाविरुद्ध, वडील लोकांविरुद्ध तुम्ही काय बदनामी करत असेल, देव तुम्हाला, देवाचा क्रोध येईल तुमच्यावर. या गोष्टी, चुकीच्या गोष्टी काय करा? काढून टाका. काय सांगितलं? वाचा त्याच्यामध्ये. मत्ते लुकृष वर्तमान 21 अध्याय 3 वचनामध्ये सांगितलं. गरीब दरिद्री विधवा साठी सांगतोय. त्याच्यानंतर आपण परत त्या हाताकडे येऊया. आपण तेव्हा तो म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, या दरिद्री विधवेने सर्वापेक्षा अधिक. काय सांगितलं तिथं? कोणची विधवा म्हटलेली आहे? दरिद्री. हा, कोणची विधवा होती? तिचे नाव का आलं तिचं? सगळे म्हणायचे दरिद्री आली. आपण म्हणतो एका तोंड पाहिला 8 दिवस नाही थांबणार. तसं काहीच नाही. ते देवाचा मुलगा आहे तो. काय आहे ते? म्हणा देवाचं लेकरू आहे. हालेलुया, हालेलुया. काय सांगितलं? गरीब विधवा स्त्रीने फर्स्ट नंबर काय सांगितलेला आहे? गरीब विधवा स्त्रीने. सेकंड नंबर काय आहे? दरिद्री विधवेने. आणि थर्ड नंबर गोष्ट म्हणजे 2 टोल्या टाकताना येशूने पाहिलेला आहे. तुम्ही आणि दान देता, दशमन देता चर्च साठी बाहेर इकडं तिकडं, फक्त कुणी पाहिलं पाहिजे? सांगा ना, कुणी पाहिलं पाहिजे? हा? आणि तुम्ही मी सांगत फिरत असेल तर तुम्हाला आशीर्वाद नाही, क्रोध येईल देवाचा. सांगायचं का? या हाताचं कोणाला कळलं पाहिजे? ऍक्शन. ह्या हाताचं ऍक्शन. परमेश्वर सांगतोय ह्याचं ह्याला कळून नाही दिलं पाहिजे. तुम्ही सगळीकडे सांगत येता. तिने 2 टोले टाकल्या, कुणी पाहिलेला आहे? तुम्हाला मला दाखवायची गरज नाही. तुम्ही आणि मी काय करतात? तुम्ही काहीच करत नाहीये. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहित आहे का? स्टेफन दगडाने ठेचून मारले. काय करतात तुम्ही? तुमच्याजणी एक माणूस आणत नाही तुम्ही चर्चला. हा, काय सुवार्ता सांगतात? तुम्ही काय करतात? जिकडे गेलं तिकडचेच होतात. गल्लीत गेलं त्या बायांबरोबर हिंडायला गेलं का तिच्याच होतात. इकडं रस्त्याला गेलं तिकडच्या होतात. रस्त्याला फोटो काढत बसते. काल एक मुलाला पाहिले रस्त्याला, कोणच्या आयरानात रस्त्याला फोटो काढत बसले. जिकडे जाईन तसं कोण पाहत? हा, देव पाहत आहे. माझा सांगायचा विषय काय आहे? तुम्ही काय करतात? देव पाहत आहे. काय सांगितलं त्या वचनामध्ये? येशूने तिला टाकताना पाहिले. कोणाला टाकताना पाहिलं? विधवा स्त्रीला. हा, या विधवा स्त्रीच्या बद्दल बऱ्याच वेळेस ऐकतो आपण. विधवा आहे, पण दरिद्री आहे, पण तिच्याकडे क्वालिटी देवासाठी ती काय करते कोणाला सांगत नाही. तुमच्या माझ्यामध्ये एक क्वालिटी पाहिजे. शेजारच्याला सांगा किती पैसे दिलेत आज, असं म्हणा. किती पैसे दिलेत सगळीकडे सांगते मी. आले काम केलं आम्ही.
ब्रदर सिस्टर गुरुवारी आलते, खूप काम केलं त्यांनी. सिस्टरला काम होत नाही तरी पण काय करते बिचारे, मला तर कंबरला तकलीफ झाली. हे सांगायला नाही पाहिजे, पण काय कुणी पाहिलं? कुणी पाहिलं? येशूने पाहिलं पाहिजे. तुम्ही किती करतात, शाईनिंग करणारे पण येतो त्याचे दाखवणारे. पाकिट दाखवलं, गोळा करून घेते चर्च मधून, पाकिट दे, नाव ले, आशीर्वाद काय. पाकिट इथून गोळा करायचे का? पाकिट घरून गोळा करून आण आणि कोणाला दाखवू पण आशीर्वाद. कशाला देतो तू? तुझ्या यांनी काय होतंय? आणि किती ते एक म्हणे ना, खोदा पाड आणि निकला क्या चुवा निकला. मोठा एवढा मोठा कागद करून ठेवायचा, एवढा मोठा, आणि काय निघत चुवा. किती देत असे म्हणून तिला 50 रुपये. कशाला टाकतो 50 रुपये? स्वतःच्या पेंटिंग करायला कितका उडवितो. म्हातारी पेंटिंग करायला म्हातारी झाली 70 वर्षाची, कुठं जाते ब्युटी पार्लर मध्ये, लगेच घाली ती. लगेच पा म्हाताऱ्यांच्या. बघा तुम्हाला पुण्या इकडे तिकडे पाहायला भेटत. माझा सांगायचा विषय काय, कोण पाहतोय तुम्हाला? बोला ना, शेजारी त्याला मला येशू पाहतोय. येशूशिवाय कोणाला पाहू देऊ नका. काय करतात ना तुम्ही, या मुठीतलं समजू देऊ नका कोणाला. बघा असा हात करा, शेजारच्याला द्या, असं करा, द्या, असं करा. हा, कोणाला समजलं नाही पाहिजे. जवळची मैत्रिणीला पण नाही समजलं पाहिजे, मित्राला पण नाही समजलं पाहिजे. हा, अजून कोणाला, आईला पण नाही, बायकोला पण नाही. ही काय टाकते मला पण कळत नाही, मी काय करतो तिला पण कळत नाही. देवासाठी असं पाहिजे. काय सांगितलं तिने बायबल मध्ये? सांगितलं लोक कसे घेऊन यायचे तिथं, उघड उघड घेऊन यायचे. धनवान लोक आले तिथं दान टाकायला, सगळे लोक आले. पण हिने कसं टाकलेलं आहे? तिने तिच्या गरिबीमधून टाकलेला आहे, झाकून टाकलेला आहे, बोबाटा केलेला नाहीये. तिने कसं टाकलेलं आहे? गरिबीतून टाकलेला आहे. तिने कसं टाकलेलं आहे? दारिद्र्यामधून टाकलेला आहे. तिने कसं टाकलेलं आहे? समृद्धीमधून टाकलेला आहे. तिने कसं टाकलेलं आहे? कमाईतून टाकलेला आहे. तिने कसं टाकलेलं? पूर्ण उपजीविका टाकलेली आहे. सांगितलं का? हा, बायबल मध्ये नाव आलं तिचं. तुमचं माझं बायबल मध्ये नाव आलं तर पाहिजे, स्वर्गात पण आलं पाहिजे. आता आपल्या चर्च मध्ये सिस्टर आहे, मी नाव नाही सांगत, कधीच सांगत नाही काय करतात ते. इकडं काय त्यांना इकडून तिकडून भेटतं, इकडून तिकडून भेटतं, गोळा करून ते दशमच आणून टाकतात. पण कोणाला खबर नाही. काय कसं देतात ते? हा, कसं द्यायचं? तुम्ही गुप्त गोष्टी बाहेर काढतात ना, तुमच्यावर क्रोध येईल देवाचा. गुप्त गोष्टी म्हणा, गुप्त गोष्टी बाहेर काढायचे नाही. कसं द्यायचं? तुम्ही जरी दिलं तर कसं द्यायचं? सांगत नका बसू. मीटिंगचा असू, चर्चला असू, ऑफरिंग असू, तुम्ही हे घाणेरड्या गोष्टी काढून टाका. काय करायचंय? टाकून देणे म्हणा, टाकून द्यायचंय. घाणेरड्या गोष्टी काय करून टाकायच्या आहे? टाकून द्यायचं. त्याच्यासाठी माझ्याकडे वचन आहे. माझा सांगण्याचा उद्देश काय आहे? तिने जे काही केलं ते कोण पाहिलेलं आहे? येशूने पाहिलं. कुणी नाही पाहिलं त्याला, कुणी नाही पाहिलं. कुणी पायसाठी टाकू नका. कुणी पायसाठी चर्चचं काम करू नका. कुणी पायसाठी डॅन्सिंग करू नका. कुणी पायसाठी काय परफॉर्मन्स तुम्ही करत असेल तर करू नका. तुम्हाला आणि मला कोणी पाहिलं पाहिजे? येशूने पाहिलं पाहिजे. मला येशूने पाहिलं पाहिजे. मला कुणी पाहिलं? तिला कुणी पाहिलेलं आहे? 2 टोले टाकताना कुणी पाहिलेलं आहे? येशूने पाहिलेलं आहे. तुम्हाला मला घरच्याने नाही, दारच्याने नाही, कोणी नाही, येशूने पाहिलं पाहिजे. करंट नाही लागला का? हालेलुया म्हणा, हालेलुया म्हणा मोठ्याने, हालेलुया. कुणी पाहिलं पाहिजे? संपला विषय. काय झालं? येशूने पाहिलं पाहिजे. हा, कसं पाहिलं पाहिजे? येशूला कळलं पाहिजे तुम्ही समृद्धीतून टाकलं. येशू तिथं काय म्हणतोय त्या वचनामध्ये, 4 वचनामध्ये काय म्हणतोय बघा ना. कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दान. येशू सगळ्यांना सांगतोय कारण तिने कशातून टाकलेलं आहे? पूर्ण बायबल मध्ये सांगितलं, कारण सर्वांनी आपल्या
मृत्यूतून सगळ्या ज्यांनी त्यांनी कसं टाकलेलं आहे, मला मिळालं, दिलं टाकून. भरपूर याच्यातून आणि काही लोकांचा विचार असा असतो की आता टाकलं म्हणजे परत मिळेल. तो काय लोभ आहे म्हणा. तो लोक आता दिला काय करतात, टाकतात. आता टाकलं ना, आता जास्त भेट, असा विचार करणारे लोक लोभी आहेत. काय टाकायचं ना, सडळ म्हणाल परत विचार करायचा नाही मला भेटल म्हणून. तुम्हाला तर भेटणार आहे. कोणी दिलंय तुम्हाला? देवाने शरीर कोणी दिलंय, डोळा कोणी दिला, हात कोणी दिला, नाक कोणी दिला, कान कोणी दिला, पैसा कोणी दिला, घर कोणी दिला, बंगला कोणी दिला, गाडी कोणी दिला, काय काय कोणी दिलेला? देवाने दिलेला आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. हा, तर माझा सांगण्याचा विषय काय आहे की आपल्याला या चुकीच्या गोष्टी काय करून टाकायच्या आहे, काढून टाकायच्या आहे. या वचनामध्ये तुम्हाला कळलं का? तिने तिची काय टाकलेली आहे पूर्ण. 21:4 मध्ये काय सांगितलं, तिने तिची पूर्ण काय टाकलेली आहे. जीविका टाकली आहे. हा, अजून वाचा मध्य कृषी वर्तमानाचा 6वा अध्याय 2 ते 4 वचन. यास्तव तू धर्म करीतोस तेव्हा मनुष्याने आपली कीर्ती वर्णावी. धर्म या शब्दाचा अर्थ काय आहे? तू दान टाकतोस तेव्हा मनुष्याने आपली कीर्ती वर्णावी मनुष्याने आपली कीर्ती वर्णावी म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपल्या पुढे करणं वाजवितात तसे करू नको. मी तुम्हाला खचित सांगतो की त्यास आपले प्रतिफळ भरून मिळाले आहे. तू तर धर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये, यासाठी की तुझे धर्म करणे गुप्तपणे व्हावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. याच्यामध्ये वाच. जेव्हा जेव्हा तू दान धर्म करीत जेव्हा जेव्हा तू दान टाकतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून ढोंगी असे सभास्थानात व रस्त्यात यापुढे शिंग वाजवितात. शिंग वाजवणं म्हणजे काय? सांगणं. बोबाटा तुम्ही बोबाटा करतात. मीटिंगला 2000 दिले, यांनी किती दिले असतील, त्याने किती दिले असतील, हिशोब काढायचा. जसे तुम्ही घरात बसले आणि सगळ्याला सांगत बसायचं. तुम्ही शिंग वाजवलंय, तुम्ही शिंग वाजवलं तर तुम्हाला काय भेटणार आहे? शिंग वाजवलं जसं तुम्ही फेरलं तसं तुम्हाला उगवणार आहे. तुम्ही शिवी दिली तुम्हाला शिवी मिळणार आहे. तुम्ही खोटं बोलणार आहे तुमच्यावर तुम्हाला खोटं मिळणार. जे काही तुम्ही पेरणार तेच उगवणार आहे. हालेलुया. शिंग वाजवायचं का? शिंग कुठे गेलं? शिंग वाजवणं म्हणजे काय? बोलणं, बोबाटा बोबाटा करणं. बोबाटा कोणत्याच गोष्टीचा बोबाटा करू नका. घरातला असो, बाहेरचा असो, शेजारचा असो, कोणाचाही असो, बोबाटा शिंग वाजवू नका. काय करू नका? शिंग वाजवू नका. शिंग वाजवायचे लोक पहिले जुने दौंडी पिटवायचे. टांगळांग 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 दौंडी. आज असं आहे, तसं आहे. तुम्ही आहेत का तसे? नाही. हा, काय सांगितलं तुम्हाला? शिंगवाज काय वाचलं सिस्टरनी? हा, तुम्ही दान, दशमांश, अर्पणे, देणगी हर एक गोष्ट करतात. कशी करायची? म्हणा गुप्त. गुप्त गुप्त करायचंय. म्हणा गुप्त. शेजारच्याला. काही लोक नुसते इथं ऐकायचं आणि विसरून जायचं. जसं तसं लगेच. तुम्ही किती बोला मी आहे नि बरगट. त्या हट्टी स्वभाव काढून टाका. प्रेज द लॉर्ड. काय करून टाका? काढून टाका. कसं झालं पाहिजे? दान कसं झालं पाहिजे? दशमांश कसं झाला पाहिजे? एखादी अर्पण करतात कसं झालं पाहिजे? देणगी देतात कशी झाली पाहिजे? जेवण दिलं कसं झालं पाहिजे? हे दिलं कसं झालं पाहिजे? चटई दिली तरी कसं झालं पाहिजे? आता या चटईवर तुम्ही बसतात ना, या चटई कोणीतरी दिलेलं आहे. नाव सांगत नाही मी तुम्हाला. मी त्यांनी काय म्हणलेलं माहिती आहे का? पास्टर सांगू नका. मी एक छोटासा किरकोळ काय दिलेलं आहे. शिंग वाजवून त्यांनी शिंग वाजित नाही बसलेले आणि मी पण शिंग वाजित नाही बसलो. हर चर्च मध्ये याचं दिलं तसं दिलं. काय? ज्यांनी गुप्त केलं त्याचं गुप्त गोष्टी तुम्ही फोडू नका. तुम्ही जर फोडल्या ना तुम्हाला देवाचा क्रोध येईल तुमच्यावर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वाईट नका वाटू देऊ. शेजारच्या वाईट नका. असं करा. करून दाखवा. ऍक्शन करा.
वाईट नको वाटते. पण काय वचन आहे, काय वचन, असं करा वचन वचन वचनाने सांगितलेलं गुप्त ठेवायचं. एवढी एवढी वस्तू देतात पास्टर लोक सुद्धा, सिस्टर एवढी एवढी वस्तू लोक फोटो काढा. अरे काय गरज आहे, गुप्त सांगितलं बाळा तुला, गुप्त तर ठेव. मी केलं खाली लगेच ग्रुपवर आम्ही चर्चला हे दिलं. एक मी पाहिलं, मी एक पास्टरच्या याच्यावर अनाथ आश्रम मध्ये ना त्यांनी काहीतरी दिलं, लगेच फोटो. मला पण प्रेरणा झाली की अनाथ लोकांना काहीतरी दिलं पाहिजे. तर हे सांगू नका तुम्ही काय करता, तुम्ही गुप्त ठेवा. काय ठेवा? केरळचे लोक खरंच चांगले, ते काय असतील त्यांच्या गोष्टी आपल्याला त्याच्याशी हे नाही, पण देवाच्या देण्याच्या बाबतीत ते गुप्त मानतो मी त्यांना. आपल्या महाराष्ट्राचे लोक नाही तसे, फोटो काढतात तिथे गोपटा फोडी देतात म्हणून त्यांना आशीर्वाद नाही, गुप्त फोडी देत. चर्चा पण फोडी देत. जेवण कोणी दिलं, चटाया कोणी दिल्या, चादरी कोणी दिले, फोडायचं काय गोष्टी गुप्त राहू दे. तुम्ही आणि मी काय करतो, गुप्त ठेवायचं. काय गुप्तदर्शी पिता काय देणार, काय सांगितलं वाचा सिस्टर त्याच्यामध्ये. अशा हेतूने की तुझा दान धर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे फळ देईल. गुप्तदर्शी पिता तुम्हाला काय देणार आहे, फळ देणार आहे. जर त्या गाणाऱ्या गोष्टी असतील इकडं तिकडं सांगायचं तर काय करून टाकायचं, काढून टाकायचं. ते काय करायचं, तुम्ही कोणाला सांगितलं असेल, काल सांगितलं असेल, परवा सांगितलं असेल, कधी सांगितलं असेल, मागच्या वर्षी सांगितलं असेल, तर काय करा, काढून टाका. काय केलं कुणी, ब्रदरनी केलं. दोन नाव आहेत ना, सरळ मानना, ब्रदरनी केलं, ब्रदरनी जेवण केलं, पण नाव माहिती नाही बा आम्हाला, ब्रदरनी केलेलं आहे, सिस्टरनी केलं का आम्हाला नाही सांगायचं, गुप्त असतं ते. काय म्हणायचं, सरळ काय म्हणायचं, काय म्हणायचं, गुप्त असतं ते. काय म्हणायचं, गुप्त आहे ते. आणि तुम्ही गुप्त फोडायला गेले, मग तुम्हाला गुप्त जागा आहे, मग ती जागा आहे गुप्त जागा, म्हणजे नरकाची. ते ठिकाण अजूनपर्यंत कोणाला माहित नाही, जे प्रभू विश्वास ठेवतो त्याला माहिती. हालेलुया. तर तुझा उजवा हात काय, उजवा हात काय करतो, तुझ्या डाव्या हाताला कळू नये अशा हेतूने की तुझा दान धर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. काय भेटणार आहे, तुम्ही गुप्त ठेवलं तर काय भेटेल, बघा ना, फळ भेटणार आहे. गुप्त ठेवलं तर काय भेटेल, करा ना हाताशी, असे हात करा, असे 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 करा. गुप्त ठेवलं तर काय होईल, फळ भेटेल. फळ या शब्दाचा काय अर्थ आहे, आशीर्वाद भेटेल. पण तुम्ही गुप्त उघडायला गेले, उघडलं, काही लोक असेच उघडी देत. तिने देताना मी पाहिलं बरं का, लगेच चर्च मध्ये बोबा पाठवले, तिने दिल्या बरं का एवढ्या. तुम्ही गुप्त उघडलं तर तुम्हाला छडी वाजे चमचम, पण कोणती छडी, काय करायचं ते कसं करा, तुमचं दान धर्म हे कसं पाहिजे. घाणेरड्या गोष्टी असतील, पहिलं आपण बोबाटा करायचो, सांगायचो, गुप्त फोडायचो, एखाद्याची बदनामी करायचो, एखाद्याची निंदा करायचो, गुप्त गोष्टी त्याच्या सगळीकडे चावट्यावर जाऊन गल्ली गल्लीत बसू बसू सांगायचो. ते टाकून द्या. काय करा, टाकून द्यायचं, मला टाकून देणं. अजून काय टाकायचं तुम्हाला माहिती आहे का, नीती सूत्र वाचा 10वा अध्याय आणि 18 वचन, चाळी करणं टाकून द्या. मला चाळी करणं टाकून द्यायचं, बोला चाळी करणं टाकून देणं. चाळी म्हणजे काय, इकडचं तिकडं, इकडचं इकडं. गुप्तपणे द्वेष करणाऱ्याची वाणी असत्य असते, गुप्त करणाऱ्याची वाणी असत्य असते, चाळी करणारा मूर्ख असतो. चहाडी करणारा कसा आहे, मूर्ख आहे. चाळी करणं म्हणजे काय, चाळी करणं म्हणजे इथलचं तिकडं सांगणं, तिकडचं इकडं सांगणं, असा हात करा.
चर्चचं तिकडं सांगणं, तिकडच्या चर्चचं इकडं सांगणं, हे काय आहे? तो चहाडी करणारा व्यक्ती आहे. आणि हा चहाडी करणाऱ्या व्यक्तीला साडी कोणा कुठून आहे म्हणा? साडी कोणा कुठून? मला विचार, मला शैताना कुठे? तुम्हाला माहिती आहे का? आता सांगतो, आता खूप महत्वाचं खूप. चाडी कुणी केली माहिती आहे का तुम्हाला? एक देवदूत आहे ना, देवदूत सगळे फिरले पृथ्वीवर, फिरून कुठे गेले? स्वर्गात गेले. आणि त्यांच्या बरोबर कोण गेलं? शैतान पण गेला. आणि मग शैतानाने चाडी कोणाला लावली? देवाला म्हणतो, काय तू ते युगाला देऊन ठेवलंय सगळं, हा? त्याच्याकडून काढून घेतल्यानंतर तो तुझा काय करेल? वाचा योग काढा आणि मला पण सांगा. पहिला अध्यायामध्ये वाचा. एक किती? 1:6 पासून. एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभे राहिले. देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभे राहिले. व त्यांच्यामध्ये शैतानही आला. परमेश्वर शैतानास म्हणाला, हा. तू आता कुठून आलास? शैतानाने परमेश्वरास उत्तर दिले, मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो आहे. परमेश्वराने शैतानास विचारले, माझा सेवक इयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा, सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. शैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की इयोब देवाचे भय काय फुकट बाळगितो? तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व या भोवती तू कुंपण घातले आहे ना? तू त्याच्या हातास यश दिले आहे ना? व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना? काय सांगतो देवाला? तू त्याच्या हाताला काय दिलं? यश दिलं. तू असं दिलं, तू तसं दिलं. तिने काय काय केलं सगळं सांगून दिलं. मैत्रिणीच्या सगळ्या गप्पा गोष्टी दुसऱ्या मैत्रिणीला, आणि त्या मैत्रिणीच्या गप्पा गोष्टी त्या मैत्रिणीला. सगळीकडे तिची काय करून टाकली? चहाडी करून टाकली. हे चहाडी कोणाचा गुणधर्म आहे? सांगा बरं. आपल्यात आहे का चहाडी लावायची का आपल्याला? म्हणा काढून टाका. काय केलं पाहिजे? काढून टाकायचं. पहिले ती मग 3:11 फास्ट मध्ये चला. पुढे जरा पटापटा चला लवकर. पहिले ती मग 3:11. तसे स्त्रिया गंभीर असाव्या, चहाड नसाव्या, नेमस्त स्त्रिया कशा पाहिजे? गंभीर असाव्या. स्त्रिया कशा पाहिजे? बघा, करा माझ्या पुढं गंभीर. आता ते बायबल नका काढू, एकच वाचीन फक्त. सुप्रिया सिस्टर आणि दादा वाचीन, तुम्ही लिहून ठेवा. बघा इकडे, स्त्रिया कशा पाहिजेत? आता खाली नका गंभीर होऊ, इकडे बघा. स्त्रिया कशा पाहिजेत? मला चेहरा दिसत नाही, तुम्ही माझ्याकडे बघा. हा, ते सिस्टर वाचतील. काय सांगितलं त्याच्यामध्ये? तसे स्त्रिया गंभीर असाव्या. तसे स्त्रिया कशा पाहिजेत? गंभीर असाव्या. गंभीर पाहिजे. कुठं गेलं का रस्त्यात अशा पाहिजेत का? नाही. मौतीला गेलं तर ही, पुढे गेलं तर ही. कशाला दात दाखवायचे? कशा पाहिजे स्त्रिया? तुम्ही स्त्रिया कशा शेजारच्या म्हणा आजपासून राही बाबा. गंभीर. आणि सेकंड नंबर काय सांगितलं? चहाड नसाव्या. या चहाडीपणाचा आपल्याला काय करायची? चाडी काढून टाकायची आहे. हे वाईट गुण असेल, हा दुर्गुण असेल तर आपल्याला काय करून टाकायचं? पुरुष लोक पण लय चाड्या करायला शिकले. बाया करतात, पण आता पहिले मी म्हणायचं बाया आहे, पण मी पाहिलं पास्टर लोक सुद्धा बाबा म्हणलं असं नाही पाहिजे. मला जमलं नाही, मी डायरेक्ट बोलतो सगळ्याला. प्रेज द लॉर्ड. तर काय नाही पाहिजे आपल्यामध्ये? चहाडी नाही पाहिजे. आणि पुढे काय सांगितलं? नेमस्त व सर्व गोष्टीविषयी विश्वासू असाव्या. सर्व गोष्टीविषयी विश्वास असला पाहिजे. अजून पहिले तिमोथेचं 5:13 वाचा फास्ट मध्ये. पहिले तिमोथे 5:13. शिवाय घरोघर फिरून त्या आळशी होता. स्त्रिया आपल्यामध्ये वटवट्या गुण असेल. म्हणा वटवट्या, लुडबुड्या काढून टाकायचा. लुडबुड्या कुठं गेलो का? लुडबुड. कोणच्या बायांचे काहीतरी चालले ना बाचा, तिथे जाऊन लुडबुड करते. हा पाना काय करून टाकायचा? म्हणा हा पाना. लुडबुडे पाना. म्हणा लुडबुडे पाना. लुडबुडे बाई डिलीट करायची. आज माणसं सुद्धा माणसं संगती नाही, बाया संगती बोलती.
हे लुडबुड. काय गरज आहे तुला बाया संगती बोलायची? नाही. हा, बाया पण माणसं सांगते. काय गरज आहे? उगाच गाडीच्या पाठीमागे काय ठेवलंय? सुरक्षित अंतर. स्त्रीने स्त्री संगती बोलायचं, पुरुषाने पुरुष संगती. हे लुडबुडापणा काय करायचं आपल्याला? काढून टाकायचं. हालेलुया. स्त्रीला बोलत असताना कसं बहिणीसारखं बोलायचं. कसं? बहिणीसारखं. नाही तर काय काय ताई ताई, गुरु भाऊ गुरु बहीण, फरार, असं पाहिजे का? डोळ्यातून पवित्रतेने बहिणीकडे पाहिजे. हा, कसं पाहिजे? लुडबुडा पाहिजे का पुरुषाने? अरे माणसात काम कर ना तू. बायांमध्ये जाऊन काय लुडबुड करू राहिला? हा, बाई पण बायांमध्ये काम नाही करत, माणसामध्ये जाऊन लुडबुडापणा करत बसते. या घाणेरड्या गोष्टी काढून टाकायच्यात म्हणा. या घाणेरड्या गोष्टी काढून टाकायच्यात. काढून टाकायच्या. चर्च मध्ये सुद्धा बायांनी बायाला प्रेस द लॉर्ड, पुरुषांनी पुरुषाला प्रेस द लॉर्ड. काय काम? बायांनी बायांना सांगायचं, पुरुषांनी पुरुषांना सांगायचं. परस्परांच्या जायचं का? नाही. तो काय आहे? लुडबुडेपणा. वटवाट्यापणा. हे वटवाटे आणि लुडबुड्यापणा काय करून टाकायचंय? काढून टाकायचंय. रस्त्याने जात असले तरी तुम्ही कसं पाहिजे? गंभीर पाहिजे. काय पाहिजे? गंभीर. गंभीर नसल्यामुळे काय काय लोकांना नुकसान होतं. प्रेस द लॉर्ड. तर हालेलुया, हालेलुया पाहिजे होते का? एक मी 10 मिनिटं घेणार आहे, कारण की 10 मिनिटं मला ते वचन सांगावं लागणार आहे पूर्ण. हालेलुया. तर ज्यांना वचन ऐकून सुद्धा सुधरत नाही, बायबल मध्ये सांगितलं की ते डुकराप्रमाणे आहे. कशाप्रमाणे आहे? डुकराप्रमाणे. म्हणा डुकराप्रमाणे. शेजारच्याला ज्यांना वचन कळालंय, तरी ऐकत. सांगून सुधरून सुद्धा ते काय करते? डुकरासारखी. डुकराचं ड्राव ड्राव करत चालते, जाते घाणीकडे परत. गाढवाला किती सांगितलं तरी तो कुठं जातोय? उकिड्यावर जातोय. तसे काही चर्चचे लोक आहेत, किती सांगितलं ऐकतच नाही, उकिड्यावर जाते. तीच सवय त्याची. सांगू नको गुप्त गोष्टी, फोडू नको तर फोडतच बसते. वाचा ते वचन. काय काय लोकांना मत्स्य कृषी वर्तमानाचं 7वा अध्याय आणि 6 वचनामध्ये सांगितलं, ज्यांना वचन ऐकून सुद्धा सुधरत नाही. बाकीच्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. हा, वाचा. जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका. जे पवित्र वचन सांगितलं तरी ते लोक काय करतात? जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका. लक्ष द्या. आणि आपली मोती डुकरा पुढे आपली मोती डुकरा पुढे. काही लोकांना वचन सांगून सुद्धा ते काय करत नाहीये? ऐकत नाहीये. तरी जाऊन त्या चुका ते काय करत आहे? पुन्हा 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 ते खरंच राहत आहे. म्हणून ते कशाप्रमाणे आहे? डुकराप्रमाणे. पुढे काय सांगितलं? टाकाल तर ती कदाचित आपल्या पायाखाली ती तुडवतील व उलटून तुम्हाला फाडतील. हा, संपलं. कशाप्रमाणे आहेत ते लोक? डुकरांप्रमाणे. पायाखाली तुडवणार. पायात खाली तुडवतात, ऐकतच नाही. पास्टर तुम्ही किती सांगा, आम्ही ऐकणार, आम्ही उशिरत येणार. कोण झालं मग आता? पायाखाली तुडवणार. कोण झालं? हा, बघा ना, डुक्कर म्हणायला तरी कसं तरी वाटतंय. पवित्र ते कुत्र्यांना घालू नका. डुकरांना घालू नका. मी तुम्हाला काय घालतोय? लक्ष द्या आता. बघा माझ्याकडे काय घालतोय मी तुम्हाला. सिस्टर काय घालतोय? पवित्र वचन. आणि जरी तुम्ही ऐकत नाहीये तरी तुम्ही वचन काय करता? पायाखाली तुडवणार. चुकीचं वागत आहे. काय करायच्या गोष्टी? टाकून द्यायचं. टाकून द्यायच्या. डुकराप्रमाणे. म्हणा डुकराप्रमाणे वागणं. डुकराप्रमाणे टाकून द्यायचे. टाकून द्यायचंय. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय सांगितलं? 7:6. जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका. हा, आणि आपली मोती डुकरा पुढे टाकू नका. हम्म. टाकाल तर ती कदाचित आपल्या पायाखाली ती तुडवतील व उलटून तुम्हाला फाडतील. हा, अजून वाचा. नीती हे काढा, पेत्र काढा. नीतिमानाचा मार्ग समजून सुद्धा जे वचन आहे त्याच्यामध्ये हा 21 वाचा. 2 पेत्र 2:21. कारण नीतिमत्वाचा मार्ग समजून वचन ऐकत नाही, पाळत नाही, ते कुत्र आणि डुकराप्रमाणे आहेत. वाचा.
कारण नीतिमत्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणे यापेक्षा तो न समजणे ते त्यांच्यासाठी बरे होते. आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे व अंग धुतल्यानंतर गाळात लोळण्यास परतलेली डुकरी अशी जी खरी मन आहे तिच्यासारखी त्यांची गत झाली आहे. तुम्ही बायबल तुम्ही बाप्तिस्मा घेतला, तुम्ही बायबल वाचतात, प्रार्थना करतात, आराधना करतात आणि कुठे जाऊन लोळतात? गाळामध्ये. कशामध्ये लोळतात? प्रार्थना करतात आणि सगळं करते जुन्या गोष्टी. अरे तू वकलय, काय केलेलं आहे? ते वकून टाकलंय, तू स्वच्छ झालेला आहे. तुम्ही काय घेतलाय? बाप्तिस्मा घेतल्यानंतर तुम्ही काय झाले? स्वच्छ. जगाचं ना आपलं नातं राहिलेलं नाही. जगाचे विधी, लक्ष द्या, जगाचे विधी, जगाचे सण, जगाचे नियम, जगाच्या काय गोष्टी असतील ते आपण काय झालेलं आहे? हे काढून टाकलं, वकलोय आपण. पुत्र काय करतं? खात आणि वकत. किती घाण वाटलं ना. तेच साठी काय काय लोक बाप्तिस्मा घेतात, प्रार्थना करतात आणि खोटं बोलतात. चाटलं त्यांनी. काय करतात? चोरी करतात, चाटलं त्यांनी. जगातले विधी पाळतात, चाटलं त्यांनी. सगळं पाळतात, 40वा पाळते, जेवण खाते, सगळं करते. वरच्या बायबल मध्ये लिहिलाय 40वा. आता 40वा म्हणून लोक काय करतात? त्याच्यावर अजून एक नवीन सिस्टीम आली. आता लक्ष द्या, उपकार स्तुतीची प्रार्थना. काय आहे ते? 40वाचे. काय केलं? वकलेलं, वकलंय. 40वा करायचं नाही, टाकून दिलं आणि परत जाऊन 40 करतोय. काय केलं? चाटलंय. या गोष्टी काय करायच्यात आपल्याला? नीतिमत्वाचा मार्ग समजलेला आहे तुम्हाला. कोणाचा मार्ग समजलाय? चांगला मार्ग तुम्हाला कळायला. तो मार्ग तुम्हाला मला सोडायचा का? हे पण धरायचं, ते पण धरायचं, ते पण करायचं. दोन्ही थाड्यावर ठेवायच्या. दोन्हीवर थाड्यावर हात ठेवलेला व्यक्ती नदी पार करणार आहे का? तुम्ही आणि मी जगातल्या गोष्टी पण भावबत म्हणून ते करायचं, पास्टर म्हणून ते करायचं, हे चालणार आहे का? जुन्या मनुष्याला मारून टाकले आपण. मी जुना मनुष्य आहे. मी आता गुपचूप खातो का तंबाखू? जाऊ दे, आता कोण पाहणार आहे मला? खातो का? वकलोय मी ते तंबाखू. काय केलं? पहिले मी वकून टाकले. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात माझा बाप्तिस्मा झाला. बाप्तिस्मा झाल्यानंतर मी जुना मनुष्य पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावात भरून गेला. आणि बाप्तिस्मा घेऊन वरती आल्यानंतर कोणचं झालंय? मी नवीन झालोय. नवीन झालेला मनुष्य गुटखा खात नाही, तंबाखू खात नाही, मी वाईट पाहत नाही, शिव्या देत नाहीये. काही काही लोक तसंच करतात. नवीन झाले तरी जुन्यात घुसत. कशात घुसतात? ते लागण ना, ते काय होत नाही. पोरांना पैसे किती आता तू झाला ना बाप्तिस्मा, आज जाय, काय होत नाही, माफी माग परत. चालतंय का? काय सांगितलं 10:26 मध्ये? इब्री करस 10:26 मध्ये वाचा. बुद्धी पुरस्सर पाप करणाऱ्या लोकांना यापुढे यज्ञ व्हावायचा राहिलेला नाहीये. जर तुम्हाला नीतिमत्वाचा मार्ग समजून देवाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असून तुम्ही पाप करत असेल तर तुम्हाला ना मला माफी नाही. त्या गोष्टी काय करून टाकायच्या आहे? काढून टाकायच्या आहे. काय करून टाकायचं? बोला ना, काय करून टाकायचं आहे? थोडं उभं राहू आपण, सगळे उभं राहू. काय करून टाकायचं आहे? आपल्याला काढून टाकायचं आहे. सत्याचे ज्ञान. तुम्हाला नीतिमत्वाचा मार्ग समजलेला आहे, तुम्हाला येशू कळलेला आहे, तुम्हाला सत्य कळलेलं आहे. काय सांगितलं? सत्याचे ज्ञान प्राप्त झालं. सत्याचं ज्ञान तुम्हाला प्राप्त झालंय. तुम्हाला प्रार्थना माहिती आहे, आराधना माहिती, भक्ती माहिती आहे, तुम्हाला हर एक गोष्ट माहिती असून जर आपण जाणून बुजून पाप करीत राहिलो, जाणून बुजून चुकीच्या गोष्टी करत असलो तर पापासाठी यापुढे त्या पापासाठी अर्पण व्हायचं राहील. अर्पण तुमच्यासाठी माफी नाही. हालेलुया. परत माफी होणार आहे का? काय काय लोक त्याच भ्रमात आहेत. जाऊ दे, परत माफी. तू तुझ्या बुद्धीतून केलं ना बाप. ते बुद्धीतून तू तंबाखू खाल्ली, तंबाखू वगळून टाकली, परत कुत्र्यावानी झाला, तू डुकरावानी झालास, गाळात लोळला. पास्टर लोक पण नाव फिलिप आहे आणि फिलिप पास्टर हायसले टांगा. फिलिप पास्टर, त्यांचा टांगा कुठं पडतो काय माहिती. मला सांगायचं काय आहे की तुम्हाला नीतिमत्वाचा मार्ग कळलेला आहे. तुम्ही डुकरावानी परत व्हायचं का? तुम्ही पहिले मी डुक्कर होतो म्हणा, मी डुक्कर होतो. काही लोक कबूल नाही करत. होतं का नव्हते?
होतं का नव्हतं? हा, स्वच्छ कोणी केलं तुम्हाला आणि मला? येशूने. कोणाच्या रक्ताने? येशूच्या पहिले रक्ताने. यहोवाने 1:7 मध्ये काय सांगितलं? येशूच्या रक्ताने. येशूच्या रक्ताने तुम्ही आणि मी काय झालेलो आहे? तुम्ही आणि मी शुद्ध झालेलो आहे. हो, त्या येशूमुळे तुम्ही आणि मी काय झालेलं? पवित्र झालेलं. तुम्हाला मला पवित्र करणारा कोण आहे? येशू आहे. येशूचं रक्त आहे. आमेन, हालेलुया. कोणाच्या रक्ताने पवित्र झाला तुम्ही? येशूच्या रक्तावर मग या चुकीच्या गोष्टी काय करायच्या आपल्याला? टाकून द्यायचे. काढून टाकायच्या. मी म्हणतानंतर पास्टर पवित्र कसं काय झालं त्याच्याकडे मला रेफरन्स पण आहे, वचन पण आहे. आता आपण पहिलं फर्स्ट वचन वाचलं ना, पहिलं करेन किती वाचलं? 6:9. त्याच्या खालीचे वाचा, 6:9च्या खाली 10 वाचा वचन. त्याच्यामध्ये कुणी पवित्र केलंय तुम्हाला आणि मला? आणि पवित्र होऊन सुद्धा आपण काय करतो? चुकीच्या गोष्टी करतो. अपवित्र होत आहे. माहिती असून आपण काय करत आहे? पाप करत आहे. हालेलुया. वाचा. अनितिमान माणसांना 10. 11. आणि तुम्हापैकी 11 वाचा. आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते. तुम्हापैकी कित्येक तसे होते. कशासारखे? अगोदरच्या वाचनासारखे होतो आपण. अगोदर काय होतो? पाप करणार. अनितिमान होतो, व्यभिचार करायचो, मूर्तीपूजा करायचो, स्त्री सारखा संभोग घेणार याच्या सारखं होतो, लबाडी होतो, चोरी होतो. त्याच्यातून परमेश्वराने तुम्हाला मला नीतिमान केलेले. मला काय केलंय? नीतिमान केलंय. नीतिमान केलंय तुम्हाला. मला नीतिमान केलंय मला. केलेलं आहे. आणि नीतिमान होऊन सुद्धा काय करतो? गाळात लोळतो, डुकरावानी. भावबंदाची विधी पाळतो. तिकडून कोणचे आले त्यांनी माणसाचे ठरवलेले विधी ते करतो आपण. अजून काय सांगितलं? तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात ख्रिस्ताच्या नावात आणि आपल्या देवाच्या आत्म्यात देवाच्या आत्म्यात धुतलेले पवित्र केलेले. एक नंबर बघा काय म्हणलेलं आहे? तुम्ही आणि मी काय झालेलो आहे? धुतले गेलेले. सेकंड नंबर पवित्र केलेले. सेकंड नंबर म्हणजे पवित्र केलेलं आहे. तुम्हाला मला काय केलेलं आहे? पवित्र केलेलं आहे. कोणी केलेलं आहे? येशूने. आणि थर्ड नंबर काय व सांगितलं? नीतिमान ठरवलेले असेल. आणि नीतिमान ठरवले. हालेलुया. किती गोष्टी कळायला तुम्हाला? गोष्ट. फर्स्ट नंबर काय केलंय तुम्हाला? धुतलेले. आता माझ्याकडे हात करून दाखवा. फर्स्ट नंबर काय केलंय? धुतलेले. बोला ना. काय केलंय? धुतलंय. कोणाच्या रक्ताने? सेकंड नंबर काय सांगितलेलं आहे? पवित्र केले. पवित्र केलेला आहे. थर्ड नंबर काय सांगितलेलं आहे? नीतिमान आहेत आपण. आमेन. आणि एवढ्या गोष्टी करून गाळात लोटतो आपण. नाही. एवढ्या गोष्टी करून दान कोणी दिलंय? दशमांश कोणी दिलाय? जगातले विधी पाळत बसतो, चोरी करत बसतो, खोटं बोलत बसतो, अनेक पाप करीत बसतो. काय या गोष्टी काय करायच्या आपल्याला? टाकून द्यायच्या. हालेलुया. जगाशी आपल्याला काय घेणं नाही. त्याला वाईट वाटलं तर वाटू पडतं, काही घेणं नाही बाबा. मौतीला पण येऊ नको. सरळ काय म्हणायचं? नाही आला तरी चालेल. माझं उदाहरण आहे. मला सगळ्यांनी टाकून दिले, पण मी तुमच्या पुढे आहे का नाही उभा? हा, सगळ्यांनी सोडून दिलं मला. जाय सोडून दे, 10 वेळेस दे सोडून. काय म्हणायचं? मला काय घेणं नाही. माझा बाप माझ्या बरोबर आहे. कोण आहे आपला? माझा बाप माझ्या बरोबर आहे. माझ्या बापाला जे विधी आवडतात, माझ्या बापाचा जो नियम आहे, माझ्या बापाचं जे वचन आहे ते मला करायचे. हालेलुया. तुझे विधी नको, तुझे नियम नको, तुझ्या गोष्टी नको. मला परत डुक्कर आणि गाढ व्हायचं नाही आणि कुत्र व्हायचं नाही मला. गाढवाला किती सांगा, तो म्हणतो रात्रीचा गोंधळ कसा होता. म्हणे ना, गाढवाला काय गुळाची चव? तुम्हाला एवढा गुळ खाऊ घालतो तरी गाढवापणा सोडितच नाही. तरी जाऊन तिथं चारच खायला जातात. मैत्रिणी भेटले का? हा, आमच्या चर्च मध्ये आज असं आहे, आमच्या चर्च मध्ये पास्टर लय बडबड केली आम्हाला, बसा खाली. तरी सांगत बसते. किती लोकांना कळतंय? काय करायचंय? टाकून द्यायचे. हा, कुठं पर्यंत? मरूपर्यंत. मला मरूपर्यंत, मला मरूपर्यंत टाकून द्यायचे. आता एक फास्ट लास्ट वचन आहे. मला युद्धस्कर सारखा फितूर नाही पाहिजे ना आपण. काय नाही, फितूरपणा काढून टाकायचा. मला फितूरपणा काढून टाकायचा. फितूरपणाचा करणाऱ्याचा अंत म्हणा. फितूरपणा टाकून दे रे. युद्धावानी
एवढासारखा. मत्तय 26:14-16. तेव्हा यहूदा इस्करियोत नावाच्या 12तील एकाने मुख्य याजकांकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल? त्यांनी त्याला 30 रुपये तुरून दिले. तेव्हापासून तो त्याला धरून देण्यासाठी संधी पाहू लागला. नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, आपणाकरिता ओलांडण्याच्या भोजनाची तयारी आम्ही कुठे करावी म्हणून आपली इच्छा आहे. त्याने म्हटले, नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की गुरु म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे, मी 26 वचनामध्ये काय सांगितलं? मग ते भोजन करीत असताना मत्तय 26:14-16 वाचलं का? हा, 14 ते 16 वचनामध्ये काय वाचतोय आपण? 30 रुपयासाठी काय केलेलं आहे? पैशासाठी येशूचा विश्वास लोक पाप करतात. हा, पाप करायचं काय करायचं आपल्याला? टाकून द्यायचं. म्हणा टाकून द्यायचंय. टाकून द्यायचं. फितूरपणा काय करायचा आहे? टाकून द्यायचं. एक अनाडापणा. चर्च मध्ये राहायचं आणि काय करायचं? पाप पण करायचं. पाप पण करायचं. कोणामध्ये राहायचा तो? बोला ना. 12 शिष्य. म्हणा 12 शिष्य मध्ये. म्हणा यहूदा इस्करियोत यहूदा इस्करियोत 12 शिष्य मध्ये राहायचा आहे आणि शिष्यामध्ये राहून, प्रार्थनेमध्ये राहून, चर्च मध्ये राहून येशू बरोबर राहू. ईश्वर पैशासाठी कोणाला धरून देतोय? येशूला धरून ईशूला. देतोय. हा असा पणा पाहिजे का आपल्यामध्ये? फितूरपणा. नाही पाहिजे. हा, फितूरपणा काय करून टाकायचं आपल्याला? काढून हा, मार्क सुवर्तमानामध्ये सांगितलं 10वा अध्याय 14वा अध्याय 11 वचन वाचूया. 10 ते 11. नंतर त्या 12 जणांपैकी एक म्हणजे यहूदा इस्करियोत हा त्याला मुख्य याजकांच्या स्वाधीन करून देण्याच्या विचाराने त्यांच्याकडे निघून गेला. हा, त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना आनंद झाला आणि त्यांनी त्याला पैसे देऊ केले. तेव्हा तो त्याला धरून देण्याची सोयीस्कर संधी पाहू लागला. हा, काय केलं? म्हणजे चर्च मध्ये राहायचं, चर्चच्या गोष्टी काय करायच्या? बाहेर पडायच्या. म्हणजे येशू बरोबर राहायचं, प्रार्थना करायची, हालेलुया म्हणायचं आणि येशूला धरून द्यायचं. हे कोणता पणा आहे? फितूरपणा. फितूरपणा आहे. या फितूरपणाच्या गोष्टी काय करायच्या आपल्याला? काढून टाकायचं. काढून टाकायच्या. कसं राहायचं? म्हणा विश्वासू राहायचं. विश्वासू राहायचंय. म्हणा पालका बरोबर, पालकांबरोबर विश्वासू राहायचं. मंडळी बरोबर. मंडळीबरोबर. मंडळीमध्ये एखादा चुकत असेल तर त्याला तुम्ही वचन सांगा. मंडळीत एकमेकाला फोन करा तुम्ही. पण कसा टिंगला टावळ्या करण्यासाठी फोन करायचा का? नाही. हा, याची बदनामी त्याची बदनामी करायसाठी फोन करायचे का? नाही. हा, तिकडं चालतं बाबा. तिकडं इने आज 25 डिसेंबरला कसा ड्रेस घातला, हा, तू काय घेतलं? तू काय घेतलं, अनामुक केलं. ते कोणाचं पान आहे? म्हणा फितूरपणा आहे. फितूरपणा. म्हणा फितूरपणा काढून टाका. फितूरपणा काढून टाकायचा. हा, प्रेस द लॉर्ड. लूक कृष्ण वर्तमान 22 आणि 1 ते 6. बेखमीर भाकरीचा सण ज्याला वल्हांडण म्हणतात तो जवळ आला होता. तेव्हा मुख्य याजक व शास्त्रीय त्याचा घात कसा करावा याविषयी विचार करीत होते, कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती. तेव्हा 12 प्रेषितांपैकी एक जो यहूदा ज्याला इस्करियोत म्हणत त्यांच्यात सैतान शिरला. तो मुख्य याजक व सरदार याच्याकडे हा, जे गोष्टी आशे करतात, बोलतात, त्यांच्यामध्ये कोण घुसतो? सैतान. शैतान घुसतो. प्रेस द लॉर्ड. म्हणून शैतानाने आपल्यामध्ये एंट्री करू नये म्हणून आपल्याला काही गोष्टी काय करून टाकायच्या आहेत? काढून टाकायच्या. म्हणा काढून टाकायच्या. काढून टाकायच्या. हा, आपल्यामध्ये लोभ असेल काढून टाका, पैशाचं लोभ. किंवा आपल्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी असतील, मंडळीमध्ये आपण राहून आपण एखाद्याची चाडी करत असेल, एखाद्याची निंदा करत असेल, एखाद्याची नालस्ती करत असेल, या गोष्टी काय करायच्या आपल्याला? काढून टाकायचा. काढून टाकायच्या. त्याने काय केलं? हा, संधी पाहू लागला. तो म्हणजे काही लोक असेच आहे, संधी पाहत राहतात. तसं करायचं का आपल्याला? नाही. बिलकुल तसं करायचं नाही. आपल्यामध्ये बायबलमध्ये सांगितलं मत्तय 27वा अध्याय आणि 3 ते 10 वचनामध्ये सांगितलं फितुरी करणाऱ्यांचा अंत कसा असतो? वाईट. वाईट असतो. म्हणजे चर्च मध्ये राहून तुम्ही जर चुकीच्या गोष्टी करत असेल, चहाडी, लबाडी, निंदा, नालस्ती तुम्ही करत असेल तर त्याचा अंत कसा होणार आहे? वाईट होणार आहे. आणि हा यहूदाला एक सवय होती आणि ती सवय म्हणजे काय आहे? त्याच्यामध्ये पैशाचा लोभ होता. त्याच्यामध्ये काय होता? फर्स्ट नंबर म्हणा, पैशाचा लोभ होता त्याच्यामध्ये. ते यवन कृष्ण वर्तमानामध्ये सांगितलं 12वा अध्याय 1 ते 6 मध्ये. ते वाचू आपण. 12 यवन 12. मग येशू वल्हांडणाच्या पूर्वी 6 दिवस बेथानीस आला. ज्या लाजराला येशूने मेल्यातून उठवले होते तो तेथे होता. म्हणून त्यांनी तेथे त्याच्याकडे
जेवणावळ केली तेव्हा मार्था वाढीत होती आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसण्यापैकी एक होता. तेव्हा मरियेने अर्धा शेर शुद्ध जटामाशीचे मौल्यवान सुगंधित तेल घेऊन येशूच्या चरणात तिने कोणची गोष्ट केलेली? मौल्यवान चांगली गोष्ट केली, पण हा काय करत आहे तिथं? तिथं त्यांनी काय केली? फितुरी केली. जर तुम्ही चर्च मध्ये चांगलं एकमेक लोक करत असताना तुम्ही काय करा? प्रोत्साहन द्या त्याला तुम्ही. पण तुम्ही त्याला हे करू नका. तिने चांगलं काम केलं. तो काय म्हणतो तिथं देववचनामध्ये 5 वचनामध्ये सांगितलं, ते सुगंधित तेल 300 रुपयास विकून ते गरीबास का दिले नाही? 4थ्या वचनामध्ये मग त्याच्या शिष्यातील एक जण यहुदा इस्करियोत जो त्याला धरून देणारा होता तो म्हणाला, हे सुगंधित तेल 300 रुपयास विकून त्याच्यामध्ये काय आहे? फर्स्ट नंबर त्याच्यामध्ये हिशोब काय? त्याच्यामध्ये 300 रुपयाला विकलं असतं. बघा ना माझ्याकडे आता हिशोब. परत हिशोबावर आली गाडी. काय पाहिजे ना आपल्याला? देवाच्या गोष्टीचा हिशोब ठेवायचा का? तुम्ही कोण आहे देवाच्या गोष्टीचा हिशोब ठेवणारे? हिशोब ठेवताल तर तुम्ही दानाचा हिशोब मागाल, दशमांचा हिशोब मागाल, किंवा देवासाठी कोण काय करतं त्याचा तुम्ही असा मनात विचार जरी हिशोब ठेवला तर तुमचे युवदासारखे हालत होईल. म्हणा युवदासारखे हालत होईल. हिशोब करायला परमेश्वर पाहिजे. तो मी पण माझी पण लायकी नाही, मी पण नाही करू शकत या गोष्टीचा. हे मी तुम्हाला सांगू पण शकत नाही. ही गुप्त गोष्ट मी उघड केली तर देव मला भटकेली. याचा हिशोब देवाला मागायचा पण आपल्याला अधिकार नाही. कशाचा अधिकार नाहीये? आता त्या बाईने काय केलं तिथं बेथनीमध्ये? एका मरियेने मरियेने येशूला केला बंद. आणि तो काय म्हणतो? हे एवढ्या रुपयाला येशूसाठी तुम्ही काय करतात त्याचा जर तुम्ही हिशोब करत असेल तर बायबल मध्ये सांगितलं, काय सांगितलं? तो चोर होता. तो चोर. त्यांनी त्याला कोणता शब्द वापरला? फितूर शब्द वापरलेला आहे. त्याच्यावर देवाचा काय येणार आहे? क्रोध येणार आहे, असं बायबल मध्ये लिहिलेलं आहे. तो दुर्दशा होणार आहे त्या लोकांची, जे लोक असं बोबाटा करतात. कुणी काय केलेला त्यांची काय आहे? मला दुर्दशा आहे. काय सांगितलं त्या शब्दामध्ये? धरून देणारा आला म्हणला. 5व्या वचनामध्ये काय सांगितलं? हे सुगंधित तेल 300 रुपयास विकून ते गरीबास का दिले नाही? गरीबाची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही. गरीबाची काळजी होती म्हणून असा तो बोलला नाही. तर तो चोर असून तो चोर आहे. डबी होती व तिच्यात जे टाकण्यात येई तो चोरून घेई म्हणून तो असे म्हणाला. यावरून येशूने म्हटले, हिच्या वाटेत जाऊ नका. माझ्या उत्तर कार्याच्या दिवसासाठी ते तिला. युधाने काय केलं? युधामध्ये फर्स्ट नंबर काय होता? पैशाचा लोभ. 2 नंबर गोष्ट हिशोब लावायचा. 3 नंबर गोष्ट काय करायचा? देवाच्या गोष्टी तो काय करायचा? पैसे चोरायचा तो. अजून लास्ट वचन त्याच्यामध्ये समाप्त करणार आहे. लूक ऋषी वर्तमानाचा 22वा अध्याय 22 वचनामध्ये सांगितलं, मनुष्याचा पुत्र ठरल्याप्रमाणे जातो खरा, परंतु ज्याच्या हातून तो धरून दिला जातो त्या माणसाची केवढी दुर्दशा. म्हणजे युद्धाने येशू ख्रिस्ताला काय केलेलं आहे? तसं पाहिजे का आपल्यामध्ये गुण? पैशाचा लोभ पाहिजे का? काढून टाका त्या गोष्टी. कोण किती देतय आणि कोणी किती काय केलं. त्या बाईने काय केलं? तेल ओतलं, त्याची किंमत लावून राहिलो. तो त्याचा हिशोब काढून राहिला. देवाच्या गोष्टीचा हिशोब काढायचा तुमच्या माझ्यावर काय काय होणार आहे? दुर्दशा होणार आहे. दूरदर्शन नाही, दुर्दशा. किती लोक माझ्या बरोबर आहे? दूरदर्शन नाही, दुर्दशा. दुर्दशा या शब्दाचा अर्थ हाल होणार. हाल झाले पाहिजे का? कोण काय करतय, कुणी काय दिलं, विधवा स्त्रीने किती तेल आणलं, किती टोल्या टाकल्या, आणि अजून कोणतं तेल आणलंय तिने? आता वचन ऐकलं, मौल्यवान तेल कुणी आणलंय याचा हिशोब लावायचा नाही. चर्च मध्ये काय कोण करतंय, कोण काय करतंय बघा. डोळ्याला म्हणायचं चुकीचं करून राहिलेस, माझ्यात लोभ आणून राहिले. हिशोब लावायचा का?
नाही लावायचं हिशोब. हे केलं तर काय येईल? दुर्दशा. तुम्ही माहिती का कोर्टामध्ये जातात तुम्ही, कोर्टामध्ये गेल्यानंतर बघा ना, एक मूर्ती असते आणि त्या मूर्तीला काळी पट्टी लावलेली असते. त्याचा अर्थ मी काही पाहिलेलं नाही. काय अर्थ त्याचा? काहीच पाहिजे नाही. तुम्ही कोणाचं काय केलं काय नाही मला काय केलं नाही. नाही. तुम्ही किती दान आणलं, कितीचं जेवण केलं, कितीचा ड्रम आणला, किती दान आलं, मला काय माहिती नाही. मगच आशीर्वाद येत होणार. आमेन. पण तुम्ही हिशोब लावायला जाताना एवढंच. ते 22 वाचनापणे दुर्दशा होईल. प्रेस द लॉर्ड. आणि ती हालेलुया. कोणाची झाली? यहूदाची. युदाची झाली. प्रेस द लॉर्ड. ठीक आहे, डोळे बंद करू आपण सरांनी.